नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये। मुंबई महानगरपालिकेत 42,000 जागा रिक्त। ही बातमी एका मराठी वृत्तपत्रात फेब्रुवारी 2024 मध्ये आली आणि बऱ्याच यूट्यूबर्सने यावर व्हिडिओ केले आणि ठामपणे सांगितले की येत्या 1 ते 2 आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक म्हणजेच क्लार्क संवर्गाची 1700 पदांची जाहिरात येईल। परंतु आता फेब्रुवारी उलटून जून चालू झाला, तसेच लोकसभा निवडणुकांपूर्वीची आचारसंहिता लागून आता निवडणुकांचा निकाल सुद्धा लागणार आहे। तर मग या वृत्तपत्राने आणि या यूट्यूबर्सने लिपिक संवर्गाची 1700 पदांची जाहिरात येणार असे सांगितले होते, तर मग या बातमीनुसार लिपिक संवर्गाची भरतीची जाहिरात का आलेली नाही हा प्रश्न आपल्या बऱ्याच मित्रांना पडला असणार। आणि या बातमीवर आता ज्यांनी व्हिडिओ बनवले आहे ते कोणीही काही अपडेट सांगत नाही आहेत। पण मित्रांनो, अजिबात काळजी करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही 1700 पदांची भरतीची जाहिरात का आलेली नाही आणि पुन्हा ही भरतीची जाहिरात कधी येणार आहे हे तर सांगणार आहोतच, पण त्यापेक्षाही अजून एक खास अपडेट तुम्हाला देणार आहोत। आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला जे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना माहित आहेच की आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेत येणाऱ्या सर्व घडामोडींचे एकदम योग्य अपडेट देत असतो। त्यामुळे जर आपण BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातींच्या PDF फाईल आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेले असतात। त्या बघण्यासाठी आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण 26 जून 2023 रोजी भविष्यात येणाऱ्या क्लार्कच्या भरतीबाबतचा एक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या माहितीसाठी अपलोड केला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितले होते की आता लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लार्क संवर्गाची 1716 पदांची मेगा भरती येणार आहे। तर बघा मित्रांनो, बाकीच्या यूट्यूबर्सने ही माहिती आता फेब्रुवारी 2024 मध्ये सांगितली आणि आपण हीच माहिती 9 महिने आधीच तुम्हाला सांगितली होती। मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या मित्रांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या सर्व रिक्रुटमेंट बद्दल किती लवकर माहिती देत असतो। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू की ही फेब्रुवारी 2024 मध्ये लिपिक म्हणजेच क्लार्क संवर्गाची 1700 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येणार होती, ती का आलेली नाही। तर मित्रांनो, फेब्रुवारी 2024 मध्ये लिपिक संवर्गाची 1700 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येणार होती आणि या रिक्रुटमेंटचे कामकाज एकदम अंतिम टप्प्यात सुद्धा आलेले होते आणि जाहिरात प्रसारित होईल असे सगळ्यांना वाटत होते। आणि तेव्हाच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा एक शासन निर्णय प्रसारित झाला आणि या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ही येणारी रिक्रुटमेंट येता राहून गेली। तर नक्की हा शासन निर्णय काय होता आणि त्याने येणारी रिक्रुटमेंट कशी थांबली हे आपण पहिले बघू। तर मित्रांनो, आता मागे जे मराठा समाजाचे आरक्षणाच्या दृष्टीने आंदोलन झाले होते त्यानुसार शासनाने महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस हा निर्माण तयार केलेला आहे आणि त्यानुसार एकूण 10% आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाला देण्यात आलेले आहे। हा अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 ला लागू झाला आणि यानुसार पुढील काळात ज्या रिक्रुटमेंट येणार आहेत त्या सर्व रिक्रुटमेंट मध्ये या SEBC प्रवर्गाला 10% आरक्षणाच्या जागा रिक्त असतील आणि या अनुषंगाने जी 1700 पेक्षा अधिक पदांची लिपिक संवर्गाची रिक्रुटमेंट येणार आहे त्यामध्ये या अधिनियमानुसार 10% जागा SEBC प्रवर्गाकरिता रिक्त ठेवून नवीन जाहिरात प्रसारित करण्यात येईल। तर बघा की SEBC या जात प्रवर्गाकरिता शासनाचा नवीन शासन निर्णय आला आणि त्यातच लोकसभा निवडणुकांपूर्वीची आचारसंहिता आणि त्याच्या निवडणुका या अशा सर्व कारणांमुळे फेब्रुवारी 2024 मध्ये येणारी क्लार्कची भरती रखडली गेलेली होती। पण आता लवकरच म्हणजे शक्यतो 4 जूनला आचारसंहिता संपेल आणि येत्या महिन्यात तुम्हाला क्लार्क संवर्गाची तब्बल 2000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात बघायला मिळेल।
आता तुम्हाला प्रश्न पडेल की आताच तर 1700 पदांची जाहिरात येईल असे सांगितले होते आणि आता 2000 पदांपेक्षा जास्त पदांची भरती येईल असे कसे? तर मित्रांनो, आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला काही महत्त्वाची माहिती प्राप्त झालेली आहे, ती पहिले आपण बघू. तर मित्रांनो, आता जी 1700 पदांची जाहिरात येणार होती ती आता 1700 पदांची येणार नसून तब्बल 2000 पेक्षा जास्त पदांची येणार आहे. म्हणजेच आता BMC 300 ते 400 पदे अजून जास्त भरणार आहेत. तर हे कसे होणार आहे ते आपण बघू. तर मित्रांनो, आताच मागे BMC मध्ये मुख्य लिपिक म्हणजेच हेड क्लर्क संवर्गाची पदे अंतर्गत पद्धतीने भरण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि लिपिक संवर्गातून जवळपास 300 पेक्षा जास्त पदे ही हेड क्लर्क म्हणून भरलेली आहेत. त्यामुळे आता पूर्वीची 1700 पदे आणि या हेड क्लर्क एक्झाममुळे रिक्त झालेली 300 पेक्षा जास्त पदे अशी सर्व मिळून BMC 2000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. तर येत्या महिन्यात नक्कीच आपल्याला लिपिक संवर्गाच्या भरतीची जाहिरात बघायला मिळेल. तसेच जर लिपिक पदाकरता नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे हे तुम्हाला बघायचे असेल तर आपण यापूर्वी शैक्षणिक अर्हतेबाबतचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.